आपण शाळा बंद करण्याची नोटीस पाठवली होती, तशी आपल्याला आता शाळा बंद करणार नाही अशी नवीन नोटीस तयार करावी लागेल. आता एवढ्या रात्री? हो, आत्ताच करावी लागेल. नोटीस एकदा ड्राफ्ट केली की मॅडम सांगतील कुणाला पाठवायची ती. हे काय मध्येच आता? म्हणजे आपण परवा शाळा बंद करायची म्हणून नोटीस पाठवली होती, मग आता बदलतोय का? भुवनेश्वरी मॅडमने आपल्याला जे सांगितलं ते आपल्याला करणं भाग आहे. आपण त्यांना उलट प्रश्न विचारू शकत नाही. हो, पण नोटीस ड्राफ्ट करायला वेळ तर लागेलच ना. वेळच नाही आपल्याकडे. पटापट कामाला लागा. मी बेसिक ड्राफ्ट तयार करून ठेवलाय. आणखीन काही नवीन मुद्दे ऍड करायचे ते सांगतो. ठीक आहे. आज तुमचं सगळं बोलणं आठवते मला. तुम्ही बोलत राहायचा, मी ऐकत राहायचो, आणि मग अचानक तुम्ही विचारलं ना काय बोलली मी सांगा बरं, तेव्हा तुम्हाला काय सांगावं ते सुधारायचं नाही, कारण लक्षच नसायचं ना बोलण्याकडे. सगळं लक्ष तुमच्या चेहऱ्याकडेच. एक सांगू का मास्तरीनबाई, जेव्हा मी तुमच्या प्रेमात पडलो ना आणि जेव्हा ठरवलं ना लगीन करन तर याच पोरीशी, तेव्हा वाटायचं लई बोलावं तुमच्याशी, तासन तास बोलत राहावं असं वाटायचं. पण कसं बोलायचं काय सुधारायचं नाही, लई भीती वाटायची. तेव्हा मग मी सायकलीशी बोलायचो. आठवतं ना मग आपली सायकल? तुम्हीच नाव दिलं होतं तिला, अधिपतीची राणी. हा, आपण त्या जंगलातनं रात्री दोघं त्या सायकलवरनं येत होतो, चांदण्या रात्रीतनं गाण्याच्या भेंड्या खेळत. हा काय प्रवास होता हो मास्तरीनबाई. तो प्रवास मी आयुष्यभर विसरू शकत नाही बरं का. मी सायकल चालवत होतो आणि अचानक तुम्हाला झोप लागली. तुम्ही माझ्या हातावर डोकं ठेवलं होतं, तुम्ही विश्वास ठेवला होता. तेव्हा ठरवलं होतं ह्यो विश्वास कवा तोडणार नाही. आज सगळं आठवते बघा. मास्तरीनबाई ऐका माझं, आपली लव्ह स्टोरी नाद खोळा आहे, जगात भारी आहे आपली लव्ह स्टोरी. आपली जोडी जबराट आहे. तुम्हाला का कळेना झाले? लई चुका ठेवीन होतो मास्ती. माझ्या ज्या काय चुका झाल्या असतील माफ करा. घरला या परत मास्तरीनबाई, घरला या.